मला फक्त सगळ्यांनी सांगा स्क्रीन दिसते का आणि आवाज येतोय का? ओके सर. आवाज येतोय. थँक्यू थँक्यू. ओके, सगळ्यांना एकदा गुड मॉर्निंग. कारण आज पहिल्यांदा सहदेव पिसे दिसत आहेत मला. अभिनंदन सहदेव पिसे सर. तर आपण मीटिंग चालू करतोय आणि आज फक्त मीटिंग असेल गॅनोडर्मा डीएसएन कंपनी, करोनामध्ये आपल्या या प्रोडक्टचा कसा फायदा होतो, आरजीजीएल मध्ये कंटेंट्स काय काय आहेत आणि याच्यानंतर सगळ्या प्रोडक्टची माहिती. तर लक्ष देऊन ऐका, बरीचशी माहिती आपल्या सगळ्यांना खूप महत्वाची आहे. तर कंपनीचं नाव आहे डीएक्सन. डीएक्सनचा फुल फॉर्म डॅक्सन, शॉर्टकट मध्ये डीएक्सन, मराठीमध्ये म्हणू शकता विश्वास, इंग्लिश मध्ये ट्रस्टवर्दी. कंपनीचा सिम्बॉल उगवता सूर्य, त्याच्यानंतर झाडं आणि पाणी, नॅचरल सोर्स नॅचरल कंपनी. हे कंपनीचे ओनर दातो डॉक्टर लिम. ओके, त्याच्यानंतर आता आपण जी काय माहिती बघतोय किंवा ऐकतोय ही सगळी माहिती तुम्ही dxn2u.com, dxnindia.in किंवा pubmed.gov या साईटला जाऊन तुम्हाला जे काही रिसर्च पेपर पाहिजेत, आर्टिकल्स पाहिजेत, कंपनीचे इन्फॉर्मेशन पाहिजे, प्रोडक्टचं डिटेल पाहिजे, काय लिगल नॉर्म्स, कंडिशन, सर्टिफिकेट्स काय पाहिजे ते बघू शकता. इथं सगळं अवेलेबल आहे. आता सगळ्यात महत्वाचं, बाहेर धुमाकूळ घातला होता मार्च महिन्यापासून, कसला जानेवारी महिन्यापासून ते आजपर्यंत करोना. करोना आला, करोना वाढला, करोनाची लाट कमी झाली, पण अजून भीती कमी नाही झाली. तर नेमका फरक काय तो समजावून घ्या. तर पहिली कंडिशन असते, लोकांना पण पहिल्यांदा कोरडा खोकला चालू होतो आणि शिंका येतात. जर तुम्हाला कोरडा खोकला येतो आणि शिंका येतात, याचा अर्थ तुम्ही कुठेतरी बाहेर हवेत फिरलाय, गाडीवरती जास्त फिरलाय, तुमच्या नाकातोंडात प्रदूषण, हवेतलं पोल्युशन गेलंय, त्याच्यामुळे तुम्हाला कोरडा खोकला आणि शिंका सुरू झाल्यात. घाबरायची गरज नाहीये. दुसरा एक प्रकार असतो, कफ पडतो, सर्दी होते, शिंका पण येतात, नाक पण व्हायला लागतं. याचा अर्थ कुठेतरी पावसात भिजला होता आणि त्याच्यामुळे किंवा गार पाण्याने आंघोळ केली, सकाळ सकाळी गार हवा लागली, मॉर्निंग वॉकला फिरायला गेलो आणि मग तुम्हाला झाली सर्दी. हा दुसरा प्रकार. एक झालं हवेतलं प्रदूषण, दुसरी झाली तुम्हाला सर्दी. आता या सर्दीमध्ये अजून एक पुढचा प्रकार, कफ पण येतोय, सर्दी पण आहे, शिंका पण येत आहेत, नाक पण वाहतंय, अंग पण दुखतंय, कमजोरी पण वाटते आणि बारीक ताप येतोय. तर त्याला म्हणायचं फ्ल्यू झालाय. म्हणजे सर्दीचा पुढचा प्रकार, त्याला म्हणतो आपण फ्ल्यू. अंगात बारीक कणकणी आहे. याच्यानंतर चौथा प्रकार, हा भयानक प्रकार आहे, कोरडा खोकला, शिंका, अंग दुखतंय, कमजोरी आहे, ताप येतोय, वाढत जातोय, कमी होत नाही, श्वास घ्यायला अडचण जाणवती आहे. इमिजिएट कॉल करायचा, स्वॅब टेस्ट करायची, कोरोना टेस्ट करायची आणि गुपचूप क्वारंटाईन व्हायचं, घरातल्या लोकांना अडचणीत न आणता. अदरवाईज अख्खं घरदार पॅक करून टाकाल तुम्ही. त्याला म्हणायचं कोरोना व्हायरस. आता थांबला होता, आटोक्यात आला होता, पण लोकांची भली मोठी जत्रा फिरतीये. कपडे घ्यायला, दिवाळी आहे, असे कुठून तरी सुटल्यासारखे फिरतायत सगळे. एक आला की परत अडकायला लागेल. त्यामुळे सगळ्यांना एक हात जोडून विनंती आहे की मास्क वापरा, हात स्वच्छ धुवा आणि छोट्या मुलांना कुठे बाहेर गर्दीत फिरायला जाऊ नका. लग्न, पार्ट्या, समारंभ जरा थांबा, कारण अजूनही धोका टळलेला नाही. आता या सगळ्या भाऊगर्दीमध्ये मग किती लोक बिना कामाची दवाखान्यात न गेल्यामुळे गेली, किती लोकांना चुकीची ट्रीटमेंट मिळाली, किती लोकांना चुकीचं हॉस्पिटल मिळालं. आणि मग हे जर आपल्यावरती ओढून द्यायचं नसेल तर तुमच्या मदतीला डीएक्सन कंपनी अहोरात्र उभी आहे. आणि आपले जे प्रोडक्ट्स आहेत त्याला आपण प्रोडक्ट म्हणतो गॅनोथेरपीचे प्रोडक्ट, नॅचरल, आयुर्वेदिक, ऑर्गॅनिक, जे काय म्हणायचं ते. हे जर प्रोडक्ट तुमच्या खाण्यामध्ये सातत्याने राहिले तर असा केस स्टडी झालेला आहे. या साईटचं नाव खाली टाकले, जाऊन चेक करू शकता. आणि ज्यांनी टाकले ते स्वतः रेफरन्स घेऊन टाकले, डॉक्टर लिम शिवजून सरांचा, कंपनीच्या ओनरचा, आणि ते आहेत क्राऊन अम्बॅसिडर डॉक्टर शिवकुमारन मलेशियामध्ये. आणि त्यांनी एक आर्टिकल पब्लिश केलं होतं, ओपन जर्नल ऑफ प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन, की डीएक्सनचे प्रोडक्ट जर खाल्ले तर तुम्हाला इमिजिएट रिलीफ मिळू शकतो कोविड-19 पासून. मग झाल्यावरती खायचं का आतापासून खायचं तुम्ही ठरवा. मला वाटतं आतापासून खाल्लं तर बरं राहील, आतापासून थोडक्यात वाचाल. तिथे गेल्यावरती जम्बो अर्जेल खावं लागेल. निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे. आणि एवढंच नाही तर आता इंटरनॅशनल लेवलला किंवा
कर्नाटक गव्हर्नमेंटच्या पॅनलवरती आपले एक डॉक्टर काम करतायत, डॉक्टर सी इप्पन कोशी. आणि ही जी व्यक्ती आहे, ही व्यक्ती कोरोना योद्धा, ग्लोबल वॉरियर हे सर्टिफिकेट त्यांना मिळाले. आणि सर्टिफिकेट कोणी दिले जरा नीट वरती पहा काय लिहिले ते, गव्हर्नमेंट ऑफ कर्नाटका. आणि काय लिहिले, मिनिस्ट्री ऑफ युथ एम्पॉवरमेंट अँड स्पोर्ट्स कर्नाटका स्टेट. आणि अजून कोण आहे त्याच्यामध्ये सहभागी, सार्क नेशन्स इंटरनॅशनल ह्युमन राईट असोसिएशन. म्हणजे मला वाटतं की भरपूर देशांची एकत्र संस्था आहे ती सार्क नेशन्स, 6 का 7 देश एकत्र असतील. आणि मग अजून त्याच्याबरोबर ते कुठं काम करतायत, डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशन याच्यावरतीचे पॅनल आहे ते. त्याच्यानंतर कर्नाटका गांधी स्मारक निधी बेंगलोर कर्नाटका. ओके, त्याच्यानंतर सार्क नेशन्स इंटरनॅशनल ह्युमन राईट असोसिएशन. आणि एवढं सगळं होऊन गव्हर्नमेंट ऑफ कर्नाटकाचे मिनिस्टर लोक याच्यावरती काम करतायत, त्या डॉक्टर इप्पन कोशी पण काम करतायत. आणि कोविड-19 साठी डीएक्सनचे प्रोडक्ट खूप खूप चांगले आहेत, ह्याचा फायदा तुम्ही घ्या, घरात बसू नका. नुसत्या डीएक्सन मीटिंग ऐकायच्या आणि कोणाला नाही सांगायचं, काय उपयोग आहे. तुम्हाला अमृत दिलंय, तुम्हाला अमृत स्वतःच पिताय ग बसताय, ते वाटलं तर वाढणार आहे ना, लोकही चांगली होतील. बोलत राहा, घरात थांबू नका, प्रोडक्ट वापरा, लोकांना सांगा, घ्यायचे ते घेतील, नाही घेतलं आपलं काय बंधन नाही कोणावरती, पण सांगू शकता हा फायदा त्यांना व्हायला लागेल. आणि ही कंपनी वन ड्रॅगन कंपनी आहे. याच्यानंतर वन वर्ल्ड वन मार्केट, वन माइंड कंपनी. सगळ्यात महत्वाचं तुमच्या खिशाला परवडणारे प्रोडक्ट्स आहेत, क्वालिटी खूप चांगली जी बाजारात कुठेही मिळत नाही. आणि सगळ्यात महत्वाचं गोर गरिबांच्या पासून किती अगदी अरबो खरबोपती अगदी दुबईचा राजकुमार जरी असेल तो, तरी सुद्धा डीएक्सनचे प्रोडक्ट खाऊ पण शकतो आणि लोकांना देऊ सुद्धा शकतो. हे आपल्या कंपनीचे ओनर डॉक्टर लिन, त्यांचा उद्देश टू प्रमोट हेल्थ वेल्थ हॅपीनेस. म्हणजे प्रोडक्ट खाल्ले तर आरोग्य मिळेल, खाल्ले तर आरोग्य मिळेल. मीटिंग ऐकून आरोग्य नसते मिळत, माहिती मिळते फक्त तुम्हाला. त्यामुळे प्रोडक्ट खायचे आणि खाऊन जर चांगलं वाटलं तरच लोकांना सांगा, नाहीतर नाही सांगितलं तरी चालेल, काय बंधन नाही तुमच्यावरती. पण चांगलं नक्कीच वाटतं. आणि ज्याला सांगायचं ते सांगू शकतात, फक्त ग्राहक म्हणून पण राहू शकता, किंवा इतर लोकांना सांगून तुमचा एक इन्कम सोर्स पण जनरेट करू शकता. आणि तुमच्या बोलण्यामुळे 4 लोकांचे आजार जातील, 4 लोक रोजगाराला लागतील, हे पुण्य तुम्हाला मिळायला लागेल. हे डॉक्टरांचे सगळे सर्टिफिकेट्स. आता आपल्या कंपनीचा जगातला रँक आहे नेटवर्क मार्केटिंग मधला 15वा, गावातला नाही, तालुक्यातला नाही, वर्ल्ड मधला रँक आहे तो. त्याच्यानंतर आतापर्यंत 1 करोड लोकांनी फॉर्म भरले. कंपनी नवीन नाहीये, कंपनी जगात सुरू झाली 93 साली, भारतात आली 99 साली, आता साल चालू झाले 2020 संपायला आलं. ओके, म्हणजे भारतात येऊनच आता कंपनीला 21 वर्ष पूर्ण झाली आहेत आणि जगाच्या पाठीवर झाली 27 वर्ष. त्यामुळे कंपनीची सिल्वर जुबली मलेशियात झाली, भारतात व्हायची बाकी अजून, नक्कीच होईल ती 4 वर्षानंतर. आणि त्यावेळेस हाच आकडा 1 कोटीचा, 2 कोटी पण, 5 कोटी पण जाऊ शकतो. किती पट मार्केट वाढेल ते बघा. आणि भारतात फक्त लोक जॉईन आहेत 20 लाख, म्हणजे अजून डीएक्सन म्हणावं तसं वाढलेलं नाही. याचा फायदा आपण उठवू शकतो. आणि सगळे प्रोडक्ट बनलेत एका जडीबुटी पासून, तिचं नाव आहे गॅनोडर्मा. गॅनो म्हणजे मशरूम, डर्मा म्हणजे त्वचा. ही जी जडीबुटी आहे हे पूर्णपणे आयुर्वेदिक आहे आणि जडीबुटींचा राजा म्हणतात त्याला. आणि याच्यापासून बनलेले प्रोडक्ट बेनिफिशियरी आहेत, याचा कुठला साईड इफेक्ट होत नाही, हे कोणाच्या आजारावरती काम करत नाही, हे तुमचं पूर्ण शरीर निरोगी करतं. आपलं शरीर बनलंय पेशीपासून, आपल्या बॉडीमध्ये अरबो खरबो पेशी आहेत आणि प्रत्येक माणसातल्या पेशी आजारी पडायची कारण 2. या पेशीमध्ये नको तेवढे विषारी पदार्थ जात आहेत, हवेतून, पाण्यातून, अन्नातून, व्यसनातून, ताणतणावातून, तुमच्या फर्स्ट शिफ्ट, सेकंड शिफ्ट, थर्ड शिफ्ट, कारखाने, धूर. ओके, या सगळ्यातनं टॉक्सिन जमा होतं. आपलं शरीर खरं तर खूप चांगलं काम करतं, पण बॉडी टॉक्सिन जमा झाले ते जर बॉडीतनं बाहेर निघालेच नाही तर बॉडी पडते आजारी, त्याला म्हणतात इम्बॅलन्स. आणि त्याचंच नाव काय होतं मग, दमा, बीपी, शुगर, डायबिटीज, थायरॉइड. आणि मग तुम्हाला आयुष्यभर गोळ्या खाव्या लागतात. आणि मग ही जर तुमच्यावरती होऊ द्यायचं नसेल तर तुम्ही घरात करता गाडीचं, मोटरसायकलचं सर्व्हिसिंग, घराचं दिवाळी गणपतीला सर्व्हिसिंग, पोराच्या लग्नात डेंटिंग पेंटिंग, जसं घराचं करता तशा बॉडीचं पण करायला पाहिजे. पण हे तुम्ही लक्ष देत नाही, त्यामुळे तुम्ही आजारी पडता आणि तुम्हाला असंख्य आजारांना बळी पडावं लागतं तुमच्या निष्काळजीपणामुळं, तुमच्या वेळ काढू धोरणामुळं,
तुम्हाला अगोदर कळतं मला काहीतरी दुखतंय, मला काहीतरी होतंय, मी कमजोर झालोय, पण तुम्ही लक्ष न देता आजारी पडत राहता. त्याच्याऐवजी लक्ष देण्याकरता आणि तुमच्या मदतीसाठी डॉक्टर लिम सरांनी जगातलं सगळ्यात मोठं हर्ब तुमच्याकरता आणलंय आणि हे हर्ब अख्ख्या जगाला गेल्या 5000 वर्षापासून माहित आहे, आज आलेलं नाही. हे हर्ब काय करतं? तुमच्या अंगातली ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी वाढवतं, तुमच्या अंगातले आजार शोधून काढतं. गॅनोडर्मा हे फळ फ्रूट डीएक्सएनचं काम करणाऱ्या प्रत्येक डिस्ट्रीब्युटरच्या खिशामध्ये, घरामध्ये, गाडीमध्ये असायलाच पाहिजे. हे जर नसेल तर तुमचा बिझनेस तेवढा वाढणार नाही, तुमचं तेवढी पॉझिटिव्हिटी राहणार नाही, किंवा तुम्हाला लोकांना दाखवताना हा गॅनोडर्मा आहे हे जर सांगितलं तर त्यात नवीन प्रॉस्पेक्ट तुमचे जनरेट व्हायला लागतील. आणि या गॅनोडर्मा आता आपण डायरेक्ट खाऊ शकत नाही, त्यामुळं त्याच्यापासून बनलेलं आरजीजीएल, त्याच्यामध्ये 100% गॅनोडर्मा आहे. आरजी तुमच्या संपूर्ण बॉडीतल्या संपूर्ण पेशीमधला नको असलेला कचरा बॉडीतनं बाहेर घामातून, लघवीतून, जुलाबातून टाकतं. आणि जीएल ज्या तुमच्या बॉडीतला कचरा पूर्ण बाहेर गेला, पेशीतला पूर्ण कचरा बाहेर गेला, ज्या पेशी कमजोर झाल्या होत्या त्याला ऑक्सिजन न्यूट्रिएंट्स देतं. आतापर्यंत आपण फक्त जनरल माहिती सांगितली, आता आपण डीप मध्ये आरजीजीएल मध्ये नक्की काय टाकलंय, ते असंच का करतं, जीएल एवढी भारी का आहे, त्याचा तुम्हाला फायदा का होतो, याचं इन डिटेल आज आपण बघणार आहोत. तर सगळ्यात महत्वाचं अबाउट गॅनोडर्मा. गॅनोडर्मा काय आहे? गॅनोडर्मा हे किंग ऑफ हर्ब, जडीबुटीचा राजा, इसेन्स ऑफ मशरूम. मग त्याचे दोन प्रकार, आरजी आणि जीएल. आरजीचा फुल फॉर्म काय? ऋषी गॅनो. जीएलचा फुल फॉर्म काय? गॅनोसिलियम. आरजी मध्ये काय टाकलं नेमकं? पॉलिसॅकराइड, ऑर्गॅनिक जर्मेनियम, ॲडिनोसिन, गॅनोडोरिक इसेन्स, ट्रायटेरपिनॉइड्स, प्रोटीन्स अँड फायबर. जीएल मध्ये काय टाकलंय? पॉलिसॅकराइड्स, ऑर्गॅनिक जर्मेनियम, व्हिटॅमिन्स, अमायनो ऍसिड्स आणि मिनरल्स. आता दोन्हीकडे कंबाईन काय बघताय तुम्ही? पॉलिसॅकराइड, पॉलिसॅकराइड, ऑर्गॅनिक जर्मेनियम, ऑर्गॅनिक जर्मेनियम. इथं ऍडिशनल काय आलं? अमायनो ऍसिड्स आणि मिनरल्स तुमच्या आणि व्हिटॅमिन्स, तुमच्या बॉडीला लागणारे आवश्यक असणारे सगळे जीवनसत्व, सगळे खनिज क्षार, ओके, किंवा तुम्ही खाल्लेलं अन्न पचण्याकरता जे अमायनो ऍसिड्स बॉडीत असायला पाहिजे ते कशामध्ये आहेत? जीएल मध्ये आहेत. आणि आरजी मध्ये काय वेगळं टाकलंय? वेगळं टाकलंय गॅनोडोरिक इसेन्स, ट्रायटेरपिनॉइड्स, प्रोटीन्स, प्रथिन आणि फायबर, म्हणजे पोट साफ करण्यासाठी, पोटाच्या विकारासाठी, अंगाची वाढ होण्यासाठी. ओके, हे सगळे कंटेंट्स आरजी मधले. आता आरजी मध्ये इथं तर फक्त 200 ऍक्टिव्ह एलिमेंट्स लिहिलेत, पण सध्या रिसर्च पेपर वाढतच चाललेत. 400च्या वर अजून सापडतात, काय काय अजून सापडतच चाललंय, रिसर्चेस पेपर चालू आहेत एक. मग आरजी सगळ्यात पहिल्यांदा काय काम करतं नीट लक्षात घ्या. त्याच्यात आहे पॉलिसॅकराइड्स. पॉलिसॅकराइडचं एकच काम असतं, स्वच्छता, स्वच्छता, स्वच्छता. म्हणजे पॉलिसॅकराइड्स काय करतं आणि काय लिहिले? वॉटर सोल्युबल, तुमच्या बॉडीत पाण्यात विरघळून जेवढं जास्त पाणी प्याल आरजी गोळी खाल्ल्यानंतर, तेवढं बॉडीतनं तुमच्या घामातून, लघवीतून, जुलाबातून, सर्दीतून, ओके, लेडीच्या गायनेक पिरियड मधून कचरा आपोआप बाहेर पडायला लागेल. जो कचरा ॲलोपॅथी कधीही बाहेर काढत नाही, तो पॉलिसॅकराइड्स बाहेर काढतो. आपल्या आरजी मध्ये काय टाकलंय अजून? ऑर्गॅनिक जर्मेनियम. ऑर्गॅनिक जर्मेनियम आहे वॉटर सोल्युबल, पाण्यात विरघळणारं. हे बॉडीचं करतं बॅलन्सिंग. आता बॅलन्सिंग म्हणजे काय? बॅलन्सिंगचा मराठीत अर्थ काय होतो? संतुलन करणे. कशाचं संतुलन? बीपी खालीवर पळतो, डायबिटीस खालीवर जातो, भूक लागत नाही, झोप येत नाही, मन शांत नाही,
अभ्यासात मार्क पडत नाही, संतुलित बॉडी. ओके, तणाव येतो, परीक्षा आली की टेन्शन येतं, ह्या सगळ्याचं बॅलन्सिंग करण्याकरता ऑर्गॅनिक जर्मेनियम बॉडी ज्याच्या बॉडीत भरपूर असेल, त्याच्या बॉडीत ऑक्सिजन भरपूर जातो. ॲडिनोसिन रेग्युलेटर. तुम्हाला जर माहित नसेल तर ज्या लोकांना हार्ट अटॅक येतात त्याला इमिजिएट पहिल्या 45 मिनिटांमध्ये ऍडमिट केल्या जर हॉस्पिटलमध्ये कशाचं इंजेक्शन मारत असतील तर ते असतं ॲडिनोसिन इंजेक्शन. मारलं की जो त्याचा दमछाक झालाय, गुदमरलाय, ऑक्सिजन अपडाऊन होतो, ब्लड सर्क्युलेशन नीट होत नाही, इमिजिएट कंट्रोलमध्ये आणण्याकरता लागतं ॲडिनोसाइन. आणि ते आपल्या फक्त आरजी मध्ये मुबलक प्रमाणात आहे. एका इंजेक्शनचे पैसे घेतात 45,000 डाऊ. ओके, रेडीमेड मिळते तुम्हाला आरजी मध्ये. ट्रायट्रिपिन्स. ओके, बिल्डर म्हणजे ज्या पेशी कमजोर झाल्या होत्या त्यांना ताकदवान येण्याकरता. आता बघा कित्येक लोकांना करोना झाला होता, क्वारंटाईन झाले, रिमिडसेवरचे इंजेक्शन घेऊन बाहेर आले, पण छातीत दुखते, बीपी अपडाऊन झालाय, पचत नाही, भीती वाटत राहते, हार्ट बायपास ऑपरेशन करून बाहेर आले आणि मग अजून पण दमछाक होते, पोट साफ होत नाही, अंगात ताकद नाही. कित्येक लेडीजचं ब्रेस्ट रिमूव्ह करतात, युट्रस रिमूव्ह करतात, मोठमोठी ऑपरेशन होतात आणि बाहेर आल्यानंतर त्याच्या अंगात ताकद यायला भरपूर वेळ लागते. त्यावेळेस काय पाहिजे आपल्याला? ट्रायट्रिपिनॉइड्स, ताकद येण्याकरता बिल्डर. आणि सगळ्यात महत्वाचं रिजनरेटर, गॅनरिक इसेन्स म्हणजे पुनर्निर्मिती. ज्या पेशी कमजोर झाल्या होत्या त्या तर डेड झालेल्या निघून गेल्या, परत पेशी जिवंत तयार करण्यासाठी. म्हणजे पूर्वी मला दम्याचा पंप होता, आता मी आर्जेल खायला सुरुवात केली, आर्जेल सुरू खाल्ली, कप सगळा पडून गेला, फुफ्फुस कमजोर झाली, आता मला टेकडी चढायची आहे, आता मला व्यायाम करायचा आहे, आता मला खचून पळायचंय, शेतात भरपूर काम करायचंय. तर आर्जेल जर मी खात राहिलो तर पूर्वी मला पंप लागायचा, आता पंप पण गेला आणि मला दम पण लागत नाही. ह्याला म्हणायचं रिजनरेटर करणार प्रोडक्ट फक्त आणि फक्त डीएक्सएनच करतं जगामध्ये, बाकी कोणीच करत नाही. आरजी. मग आरजीचा प्रॉपर्टीज बघा. प्रॉपर्टीज मी प्रत्येकाच्या तुम्हाला सांगणार आहे आज. सगळ्यात पहिली प्रॉपर्टी पॉलिसॅकराइड्स, क्लिन्सिंग मगाशी मी तुम्हाला सांगितलं. मग काय करतं? नॅचरल हिलिंग एबिलिटी, नैसर्गिक दृष्ट्या तुमच्या शरीराला ताकदवान बनवतं प्रतिकार शक्ती वाढण्यासाठी. इम्प्रूव्ह इम्युनिटी. इम्युनिटी कोणाकोणाची वाढायला पाहिजे होती हो? इम्युनिटी वाढायला कोणाची पाहिजे? आता करोनावाला कशाने जातो? इम्युनिटी वाढल्यावर. कोण वाढवतं सांगा बरं? मग काढे प्या, मटण खा, व्यायाम करा, कोणीच करत नाही, खात पण नाही. जे खाल ते पौष्टिक नाही, पण डीएक्सएनचे प्रोडक्ट खाल्ले की तुमची इम्युनिटी प्रचंड वाढायला लागेल. त्याच्यामुळं करोनाला लाथा बुक्क्या मारून बाहेर पाडू आपण. आर्जेल खाना, डबीच्या पैशाकडे बघत बसू नका. एक ऑक्सिजनचा सिलेंडर नाही तिकडं, बेड खाली नाहीत कुठले. करोना झाल्यावरती 70,000 पहिल्यांदा भरायचे आणि 6 तासानंतर कॉल येतो हॉस्पिटलचा, या तुमच्याकरता बेड खाली करून ठेवले. उद्योग नका करू. आर्जेल फक्त येतो तुम्हाला 2400-2500 रुपयामध्ये. घ्या आणि खायला सुरुवात करा. एक पेर सकाळी, एक पेर संध्याकाळी. खूप झाले नॉर्मल माणसांनी. करोना झाल्यावरती मग 5-5, 10-10 पेर खा, सकाळ, दुपार, संध्याकाळ. आता 2 पेर मध्ये काम भागणार आहे. तिसरं काय काम करतं? प्रिव्हेंट्स ॲबनॉर्मल ग्रोथ ऑफ सेल्स. नको त्या ठिकाणी वाढत जाणाऱ्या पेशी, ज्याची गरज नव्हती. हे कोणाचं होतं? कॅन्सर ग्रोथ. व्हायला नको असेल, काहीतरी दुखतंय, काहीतरी ठणकतंय, चुकीच्या गाठी, युट्रस फायब्रॉइड सुरू झालेत, त्याच्यानंतर ब्रेस्ट मध्ये क्लॉट सुरू झाल्यात, इमिजिएट आर्जेल द्या. आणि ज्याला कॅन्सरचा नाव जरी ऐकलं असेल ना, त्यांनी आर्जेल खाताना 10 पावडर काढून गरम पाण्यात टाकायची, मिसळायची, हलवत राहायचं. मी 10 सांगतोय, 20 खाऊ शकता, 30 खाऊ शकता. हे जरी खाल्लं सगळ्या गाठी डायल्यूट होऊन आपोआप निघायला लागतील. रिस्टोर्स पॅन्क्रियाज फंक्शन. डायबिटीस का सुरू झाला? स्वादुपिंडच काम करत नव्हतं, इन्सुलिन सॅक्रेटच करत नाही. त्या पॅन्क्रियाज परत रिऍक्टिव्हेट करायचं काम आरजी पॉलिसॅकराइड्स करतं. खायला सुरुवात करा.
ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी वाढवतं, आरबीसी घ्यायला सुरुवात करा. यूज काय काय, तुमचा दवाखान्याच्या औषध गोळ्यावरती असलेलं डिपेंडन्स, अवलंबून राहता ना. गोळ्यांचं पाकिट आहे, त्याशिवाय पाकिट बंद होतील गोळ्यांची आपोआप काही दिवसानंतर. याच्यानंतर अजून काय करतं पॉलिसॅकॅराइड्स, ॲबिलिटी टू फाईट इन्फेक्शन्स. म्हणजे जर तुम्हाला इन्फेक्शन झालंय, चिकनगुनिया, डेंग्यू, मलेरिया, कोरोना, व्हायरल आजार, त्याच्यानंतर अँटीबॅक्टेरियल, काहीतरी चुकीचा वडापाव खात बसलाय, मिसळपाव खाल्लाय, पाणीपुरी खाल्ली, पोट दुखायला लागलंय, फूड पॉइझन झालंय, असं काही जरी झालं असेल तर मजबूत जर तुमच्या आरजीजीएल खाण्यात आल्या तर त्यातलं पॉलिसॅकॅराइड ऍसिड तुमचे इन्फेक्शन कमी करतं. जे लोक सतत आजारी पडतात, पावसाळा सुरू झाला आजारी, ऊन लागलं आजारी, लग्नात जेवला आजारी, असं जे सारखे वारंवार आजारी पडतात अशा लोकांना आरजीएल खायला द्या, परत आजारी पडणार नाहीत. आणि सगळ्यात महत्वाचं, कीप गुड हेल्थ फॉर लॉंग टाइम. तुम्हाला परमनंट निरोगी राहायचं असेल, आजारी पडायचंच नसेल तर गुपचूप आरजीएल खात राहा. गेली 18 वर्ष आम्ही खातोय, 18 वर्ष, एक दिवस नाही सांगितलं तुम्हाला मी. ओके, आणि समोरनं बोलतोय मीटिंग मध्ये. त्याच्यानंतर नोन ॲज ट्युमर फायटर. महिलांनो, तुमच्या संपर्कात जेवढ्या लेडीज असतील, लिटरली संसार उद्ध्वस्त होत आहेत कॅन्सरमुळं. आणि अमेरिकेत 100 पैकी 50 बायकांना कॅन्सर होतो. आपल्याकडे पण संख्या भरपूर आहे, बरेच लोक सांगतच नाहीत. आणि असं उद्योग वाढवण्यापेक्षा आत्तापासून आपल्या घरातल्या आईला, बहिणीला, आपल्या मुलींना, सगळ्यांना आरजीजीएल जर झेपत नसेल तर ऍटलीस्ट कॉफी चालू करा. आणि आरजीएल एक पेर देत असेल तर नक्की द्या हो, त्याचा फायदा व्हायला लागेल. ज्या लोकांना डायबिटीस आहे त्यांनी डॉक्टरांच्या गोळ्या सोबत द्यायचे आरजीजीएल, म्हणजे पॅनक्रियाज ऍक्टिव्ह झालं की परत नॉर्मल यायला लागेल. आणि सगळ्यात महत्वाचं, इन्क्रीजेस द लाईफ स्पॅन, आयुष्य वाढवून मिळेल. डेक्सनचे प्रॉक खाल्ले की 10 वर्ष आयुष्य वाढून मिळेल, ते पण निरोगी, झिंगाट, म्हातारपणी तरुण मुले राहतील. त्याच्याकरता आरजीएल खायचंय तुम्हाला. हे काम करतं पॉलिसॅकॅराइड्स. ॲडिनोसिन काय काम करतं, मगाशी मी तुम्हाला सांगितलं होतं. काय सांगितलं होतं, इमिजिएट अटॅक एखाद्याला आला तर इंजेक्शन कुठला मारतात, ॲडिनोसिन. आणि काय लिहिले खाली वाक्य, कुठल्याही जडीबुटीमध्ये मिळतच नाही. मग ही जडीबुटी कुठे, जडीबुटीचा राजा आहे, राजा. हिरवी नाही होती, लाल आहे, लाल. कशा आहे लाल जडीबुटी कशा असतात, सगळ्या हिरव्या, हिरवं क्लोरोफिल. आपल्याकडे कसं आहे, लाल लाल. आम्ही लाल लाल फक्त मटनच बघतो. ओके, ती जडीबुटी नाहीये. गॅनोडर्मा हे हार्ब आहे, जडीबुटीचा राजा आहे. काय करतं, अतिरिक्त कोलेस्ट्रॉल रक्तातला कमी करतं, रक्त साखळते, रक्त घट्ट झाले, रक्त क्लॉग होते, रक्तवाहिन्या अरुंद झाल्यात, त्या सुट्ट्या करण्यासाठी तुम्हाला ॲडिनोसिन मदत करतं. ब्लॉक झाले ना, चेस्ट ब्लॉक, हार्ट ब्लॉक, गाठी आल्यात. मेंटेन एंडोक्राइन बॅलन्स. कशासाठी, थायरॉइड सुरू झालेला आहे, थिमस ग्लँडचा प्रॉब्लेम आहे, किडनीत ॲड्रेनलचा प्रॉब्लेम आहे, डोक्यात ट्युमर झालाय, अशा सगळ्या तुमच्या लाळ ग्रंथी, पाचक्रस नॉर्मल करण्याकरता आरजी गोळीची पावडर घशात ओता, नाहीतर गरम पाण्यात प्या, हलवून प्या. आणि अजून काय करतं, बॅलन्स पीएच ऑफ ब्लड, रक्तातला पीएच बॅलन्स करतं. पीएच बॅलन्स नाही रक्तातला राहिला तर ब्लड कॅन्सर, ल्युकेमिया, रक्ताचे कॅन्सर होतात लोकांना. अंग खाजून सूर्यशीस व्हायला लागतो, लोकांना जखमा व्हायला लागतात, पाय तोडावे लागतात, संधिवात होतो. हे सगळं कशापासून बरं होतंय. त्याच्यानंतर काय लिहिलंय, प्रिव्हेंट्स हार्ट डिसीज ड्यू टू फॅट, इन्शुअर्स फ्री फ्लो ऑफ ब्लड. रक्त घट्ट झाले, ते रक्त वाहत राहिलं पाहिजे. पण वाहत राहण्याकरता डॉक्टर काय देतात खायला बीपी वाढल्यावर, एकच स्प्रिन खाल्ले की काय होतं, रक्त पातळ होतं अख्ख्या अंगातलं. मग पातळ झाल्यावर गडबड व्हायला लागेल ना, चुकून जखम झाली, हातापायाला ठेच लागली तर रक्तच वाहत राहील, रक्त निघतच राहील, क्लॉटिंग पटकन होणार नाही.
पण हे नॅचरल एकस्प्रिन आहे. ओके, बॅलन्स करतं, पीएच पण बॅलन्स करतं, ॲडिनोसिन आहे त्याच्यामध्ये. त्याच्या पुढं अजून काय, ट्रायटेट्रपिन, हे खूप कडू असतं बरं का. आरजी गोळी तुम्हाला कडू लागेल, कडू कारलं आवडतच नाही मला. ट्रायटेट्रपिन काय करतं, सगळ्यात महत्वाची पचन संस्था चांगली करतं, अँटी ॲलर्जिक आहे, कोलेस्ट्रॉल कंट्रोलमध्ये आणतं, आणि जे खाताय ते अंगी लागतं. आम्ही लय खातो, काय सांगायचं तुम्हाला, 6-6 अंडी खातो, चिकन मटन खातो, सगळी फळं घरी आणतो, ह्यांच्या अंगीच लागत नाही. व कसं लागेल, डायजेशनच खराब झालंय. ते अंगी लागण्याकरता त्यांना आरजीजीएलच्या गोळ्या खायला द्या. पहिलं भांड साफ करा, आतला कचरा साफ करा, मग त्याच्या सगळं टाकाटाकी करा, जे टाकायचं ते. त्याच्याकरता ह्याच्यात ट्रायटमिन्स आहे. अजून काय त्याच्यामध्ये, ऑर्गॅनिक जर्मेनियम, अंगातला ऑक्सिजन वाढवतं, रेग्युलेट्स इलेक्ट्रिकल चार्जेस, ब्रेन अँड हार्ट. ब्रेन मध्ये इलेक्ट्रिकल चार्ज काय असतो सांगा बरं. ब्रेन मध्ये इलेक्ट्रिकल चार्ज अचानक, मला सांगा, तुम्हाला जो दृष्टांत होतो कुठनं होतो, पहिला मेंदूत होतो का पहिला हार्ट मध्ये होतो? वरतून येतं, वरतून सगळं चॅनल, आपलं ऑपरेटिंग वरतून आहे. त्यामुळं ब्रेनचा आपण MRI काढतो, चेस्टचा आपण इलेक्ट्रोकार्डिओग्राम काढतो, ECG. ही सगळी बॉडी चालवायला बॉडीच्या आतमध्ये असतं मिलीव्होल्ट, आपल्या बॉडीमध्ये असतं इलेक्ट्रिकल वायरिंग. ओके, आणि ते कुठेही शॉक चटके बसता कामा नये. हे जर बिघडलं, ब्रेनचं बिघडलं, तर काय होतं माहितीये का तुम्हाला, डिमेन्शिया, अल्झायमर, व्हर्टिगो. आणि हे जर झालं तर काय होतं माहितीये का, मग त्याच्या मेंदूमध्ये 3 चॅनल लागतात, कधी 91.1, कधी 101, कधी गावचा चॅनल. त्याला कळतच नाही की शेतात आहे का घरात आहे का, अंगावर कपडे ठेवायचे असतात का कपडे काढून फेकायचे असतात. याचा अर्थ ब्रेनचा इलेक्ट्रिकल चार्ज गेला, कमी कमी होत चाललाय. आणि हार्टचा जर झाला तर काय होतं, एंजिओग्राफी, एंजिओप्लास्टी, बायपास टायमिंग मध्ये नाही पोहोचला तर राम नाम सत्य है. कोण वाचवणार तुम्हाला इमर्जन्सीला? एकच आरजीजीएल, खा मजबूत. त्याच्यामुळे फायदा करतं, रिमूव्ह ॲबनॉर्मल इलेक्ट्रिकल चार्जेस अराउंड अबस्कस सेल्स, म्हणजे जे नको ते इलेक्ट्रिकल चार्ज आले. तुम्ही कधी बघितलंय का, ज्या आपण घरात वायरिंग करतो, वायरिंग, आणि त्या वायरिंग मधलं कॉपर जर प्युअर नसेल, ओके, तर तेवढ्या पॉवरफुली लाईट लागत नाही. त्याला म्हणतात डिस्टर्बन्स. ओके, म्हणजे क्लॅरिटी नाही. त्याला आता मीच विसरलो, ऍक्च्युली मी आहे इलेक्ट्रिकल इंजिनियर, पण आता कॉलेज आणि इलेक्ट्रिकल कंपनी सोडून पण आता बरेच दिवस झाले. तर जो क्लीन सप्लाय येत नाही, प्युअर सप्लाय इलेक्ट्रिकल फिल्टर होऊन, तर जे आपल्या बॉडीत पण असं होतं. म्हणजे तुमच्या लक्षात येतं की मी खूप वेळा वाचतो राव, मी याला कुठेतरी बघितलं होतं, कुठं बघितलं होतं आठवतच नाही. आता बरं म्हणत नाही नवऱ्याला बायकोला, तुम्हाला कुठेतरी बघितले राव, लय मारतील बरं का संध्याकाळी, असं काय उद्योग करू नका तुम्ही. त्याच्यामुळं तुम्हाला समोरचा माणूस बघितलेला आठवत नाही, सकाळी काय खाल्लं आठवत नाही, पेपरला अभ्यास आठवत नाही. याचा अर्थ तुमच्या बॉडीमध्ये इलेक्ट्रिकल चार्जेस आहे ना, हे क्लिअर नाहीत, क्लीन नाहीत. त्याच्यासाठी काय खायचं, आरजीजीएल. तुमचं हृदय चांगलं ठेवायला मदत करतं, जखमा लवकर बऱ्या करतं. अजून आरजी मध्ये काय टाकलंय, रिज्युनेट्स बॉडी टिश्यूज, त्वचेचे आजार, इसब, खरूज, नायटा, सोरियासिस, डोक्यात कोंडा होतो, बरा करतं. ब्युटी स्किन, तुमची त्वचा चांगली करतं. आता आपल्याकडे असे डीएक्सनचे भरपूर कंझ्युमर आहेत. मी तर तुम्हाला नाव पण सांगेन. आमच्याकडे एक डोके मॅडम आहे, डोके मॅडमनी डीएक्सन मध्ये यायच्या अगोदर अंगावरती पॅचेस होते नाही का, त्यांना त्रास व्हायचा, इचिंग व्हायचं, त्वचा काळवंडलेली होती. आता छान गोऱ्या पण दिसतात. बघा त्यांचे फोटो, जुने फोटो, आताचे फोटो. सकाळीच आमची भेट झाली होती निगडी स्टॉक पॉइंटला. म्हणजे त्वचा इम्प्रूव्ह होते. ओके, त्वचेचा शाईन वाढतो, त्वचेची नरिशमेंट वाढायला लागते, तुमच्या जखमा बरे करतं. आणि सगळ्यात महत्वाचा ट्रॉपिकल अप्लिकेशन आहे, नैसर्गिक आहे, नॅचरल आहे. असं का घडतं, तर जीएल मध्ये ऑक्सिजनची मात्रा किती आहे, 6000 पार्ट पर मिलियन. आरजी मध्ये किती आहे, 2000 पार्ट पर मिलियन. लसणामध्ये किती आहे, 700 पार्ट पर मिलियन. लसूणच्या पाकळ्या 1-2 खात जाऊ जरा, फुकट आहे ते. फुकट म्हणजे थोडं महागच आहे, 50-60 रुपये असेल किलो, माहित नाही मला आता किती आहे, कदाचित चुकीचं सांगत असेल.
पण आपल्या गावाकडे शेतात पिकतो. एकदम लसणाच्या पाकळ्या खात जा, चांगल्या असतात बॉडीला. आणि आरजीजीएल जगातलं सगळ्यात मोठं हर्ब आहे की त्याच्यामध्ये ऑक्सिजन प्रचंड आहे, त्यामुळं तुम्हाला कोरोना होणार नाही. झाला असेल तरी भरपूर खायला सुरुवात करा. त्याच्यानंतर आहे आपल्याकडं नोनिझी. नोनिझी कशा करता? ज्याचं डायजेशन खराब झालंय, ज्याच्या अंगाला सूज येते, ज्याला खाल्लेलं पचत नाही, अशा लोकांनी हे नोनी सकाळ दुपार संध्याकाळ गरम पाण्यामध्ये अर्धा कप गरम पाणी, पाव कप नोनीझी घ्यायचं, पाव कप. मजबूत प्या, असं छटाक छटाक प्यायचं नाही. भरपूर प्या, भरपूर फायदे व्हायला लागतील. अंगाची दुखादुखी थांबायला लागेल. त्याच्यानंतर संधिवात, सांधेदुखी, लेडीज प्रॉब्लेम, अचानक हार्टचा प्रॉब्लेम आहे, सगळ्यासाठी भरपूर फायदेशीर आहे. नोनीझी तुम्हाला आवडेल ते घ्या. नोनीमध्ये चिंच आहे, नोनीझी मध्ये रोझेल आहे. जे आवडेल ते घ्या, काही प्रॉब्लेम नाही. पण नोनी खिशाला परवडतं. डायरेक्ट पिऊ नका, ते खूप आंबट आहे. त्यामुळे ज्याला उलट्या होतात, ज्याला ताप आलाय, त्या लोकांनी नोनी नका पिऊ, आंबट आहे असताना ते, त्यांनी नोनीझी घ्या. याचा भरपूर फायदा तुम्हाला व्हायला लागेल. त्याच्यानंतर स्पिरुलिना. स्पिरुलिना कशा करता? आरजी पेशीतला कचरा काढणं, पेशी तंदुरुस्त करणं. नोनीझी टॉनिक, पचन संस्था, संधिवात, सांधेदुखी. आणि स्पिरुलिना रक्तातला कचरा काढणं, रक्त शुद्ध करणं. पेशीतला आरजीएल, रक्तातला स्पिरुलिना. रक्त आपल्या बॉडीतलं काय? फ्युएल, पेट्रोल आहे आपल्या बॉडीतलं रक्त. म्हणजे रक्तामार्फतच प्रत्येक पेशीला जेवण जातं. रक्त दूषित असेल तर पेशींना जेवण पोचेल का? पोचणार नाही. त्याच्याकरता स्पिरुलिना बनली समुद्री शेवाळापासून. स्पिरुलिना जर तुमच्या खाण्यामध्ये राहिल्या, तुमच्या बॉडीला मुबलक प्रमाणात विटॅमिन्स, मिनरल्स सगळं मिळायला लागेल. आणि याचा फायदा काय होतो? तुमच्या पूर्ण बॉडीतला कचरा बाहेर काढतो, तुम्हाला ताकद देतो, भरपूर फायदे त्याचे. आणि त्याच्यामध्ये हे अगदी प्रेग्नंट लेडीज पासून ते अगदी वयोवृद्ध म्हातारी पर्यंत सगळ्यांनी खायचंय. कशा करता? अंगात ताकद येण्याकरता, नजर चांगली राहण्याकरता, बीपी कंट्रोल राहण्याकरता, डायबिटीस कंट्रोल राहण्याकरता, चांगली मुलं जन्माला घालण्यासाठी. ज्यांना मुलं होण्याचा प्रॉब्लेम आहे, नवरा बायकोंना मुलंच होत नाही, पाळणा हलत नाही घरात, स्पिरुलिना खा, पाळणा आपोआप हालायला लागेल. ओके, देवकर बाबा जिंदाबाद. भरपूर रिझल्ट आलेत आपल्याकडं, त्याच्यामुळं फायदा होतो. पण मुलंच व्हायच्या गोळ्यात असा चुकीचा प्रसार करू नका, लाईन लागतील आपल्याकडे सगळ्या. तसा काही करू नका. स्पिरुलिना सगळ्यांनी खा, तंदुरुस्ती तुम्हाला मिळायला लागेल. आणि जे कॅन्सर पेशंट आहेत, डायबिटीस वाले, संधिवातवाले, बीपी वाले, हायपर टेन्शन, मूतखडा, पित्ताशय खडा, संधिवात, ब्लड डिसऑर्डर, अॅनिमिया, अंगात रक्त नाही बायकांच्या, त्यामुळं मासिक पाळीचे प्रॉब्लेम, त्यामुळं अबॉर्शन होतं, त्यामुळं मुलं हेल्दी येत नाहीत, मुलं कमजोर होतात, आईला दूध नसतं, बाळक उपाशी राहायला लागतात. ह्या सगळ्यांच्या करता एकमेव सोल्युशन काय आहे? एकमेव सोल्युशन आपल्याकडे आहे स्पिरुलिना. स्पिरुलिनाच्या 4 गोळ्या खाल्ल्या की 27 सफरचंद खाल्ल्यासारखं आहे, पाव किलो वाटाणा खाल्ल्यासारखं आहे. एवढी सगळी फळं, चिकन, मटन, कोबी, स्ट्रॉबेरी, पालक, दूध सगळं मिळतं फक्त स्पिरुलिना खाल्ल्यावरती. त्यामुळे भाजीपाला चांगला पिकतोय की नाही माहित नाही, फवारणे, केमिकल, प्रिझर्वेटिव्ह. आपलं नॅचरल आयुर्वेदिक ऑर्गॅनिक डिएक्सन कंपनीच बनवते स्पिरुलिना. चांगल्या पाण्याचा पीएच बॅलन्स करून 100% अल्कलाइन आहे, नेचर सुपर फूड आहे, मुलांच्या करता चांगलं आहे, मुलं कुपोषित राहणार नाहीत. असा हा आहे कॉम्बो पॅक, आरजीजेल, स्पिरुलिना, नोनीझी, रोझेल. हा इम्युनिटी पॅक तुमच्या घरात असायला पाहिजे. इमर्जन्सी वॉरियर हे ठेवाच, तुमची सुटका करायला लागेल. पण ज्यांना आता हे वाटतं की गोळ्या टॉनिक नाही आम्हाला खायचं, या लोकांनी काय करा? या लोकांनी घरातले प्रोडक्ट बदला. कारण आपला संसार सुरू झाला, आपल्याला लहान बाळ झाली, लहान बाळ बालवाडीत गेली, त्याच्यानंतर मराठी शाळेत गेली, हायस्कूलला गेली, मुलं तरुण झाली, नंतर मुलांचीच लग्न झाली, मुलं झाली म्हातारी, आणि मग गेली दवाखान्यात. हा सगळ्यांचं चक्र आहे. ह्या चक्रातनं बाहेर पडण्याकरता तुम्ही आता जे दुकानात पैसे देताय आणि कुठल्या तरी कंपनीचे रेग्युलर प्रोडक्ट आणतात, ते आयुर्वेदिक आहेत का? नाहीत.
ओके, त्यांच्याकडे साबण, चहा, टूथपेस्ट गॅनोडर्मावाला आहे का? नाही. हे सगळे ब्रँड बदला. ब्रँड बदला म्हणजे फक्त ग्राहक व्हा. आता तुम्ही जाताना डी-मार्ट मॉलला जाताय, त्याच्यानंतर बिग बाजारमध्ये जाताय, रिलायन्स मार्टमध्ये जाताय आणि तिथनं पण भरताच ना सगळं मटेरियल. त्याच्या ऐवजी डीएक्सएनचे प्रॉडक्ट भरा. कोण देईल तुम्हाला हे? डीएक्सएनचे डिस्ट्रिब्युटर. ओके, डिस्काउंट मध्ये पाहिजे का? आधार कार्ड, फोटो, पॅन कार्ड द्या त्यांना. ते तुम्हाला डिस्काउंट मध्ये मटेरियल देतील. त्याचे तुम्हाला पॉइंट मिळायला लागतील. हे खा, प्या, हेल्दी व्हा. आणि चांगलं वाटायला लागलं तर गावोगावी प्रसार करू शकता. आपला अंगाचा साबण आहे, त्वचा स्वच्छ करतो, चांगली करतो, स्मूथ करतो, डोक्यातला कोंडा काढतो, वांग, पिंपल्स, पुरळ घालवतो. ओके, याची पोस्टर लावा गावागावामध्ये. विका ना जरा काहीतरी, काम करा. मराठी माणसांनो, बसू नका नुसतं. ओके, त्याच्यामुळे काम करा, लोकांना द्या. हे ब्युटी पार्लर आहे घरोघरी आणि त्याच्यामुळं सगळ्या त्वचेला सूट होतं. ही टूथपेस्ट आहे, दाताकरता खूप चांगलं आहे. दातांची कीड, हिरड्यांची सूज, तोंडाचा वास, भाजलं, कापलं, खरचटलं, मल्टीपर्पज. ही पेस्ट आपल्या घरात 2-2.5 महिने जाते आणि एका मानशी खर्च काढला ना, मानशी खर्च 40 रुपये पडते महिन्याला. त्याच्यामुळे 40 रुपयात एक डॉक्टर घरात बसल्यासारखं आहे. आणि आजपासून माझी सगळ्यांना विनंती आहे की दात बोटाने घासा, ब्रश फेकून द्या घरातला. ओके, कारण ब्रशचा गोटा झाला तरी दात घासताय, दात सगळे तोंडात राहिले नाहीत. मग थंड लागून देत नाही, गार लागून देत नाही, गरम लागून देत नाही. हात स्वच्छ धुवा आणि बोटाने घासा मस्तपैकी. दात हिरड्या टकाटक राहतील दात तोंडामध्ये. त्याच्यामुळं हे घासायचा भरपूर फायदा व्हायला लागेल. बाकीच्या मार्केटमधल्या पेस्ट मध्ये बरंच केमिकल टाकलंय, फ्लोराईड असतं, सोडियम लॉरेल सल्फेट असतं, त्याचा फेस भरपूर होतो. त्याच्यामुळे दात लवकर किडायला लागतात. अपचन, कॅन्सर मे बी आल्सो. आपली पेस्ट चांगली आहे, त्याच्यामुळं आपली पेस्ट बर्नॉलचं काम करते, आयोडेक्सचं काम करते, कैलास जीवनचं काम करते, झंडूबामचं काम करते, दात घासायचं पण काम करते. जुलाब झाल्यावरती पाण्यात टाकून पिऊ शकता, ताप आल्यावरती पाण्यात टाकून पिऊ शकता, सर्दी कफ झाल्यावरती गरम पाण्यात टाकून वाफारा घेऊ शकता. काय सांगू तुम्हाला, खाऊ शकता तुम्ही पेस्ट थोडीशी. असा याचा भरपूर फायदा व्हायला लागतो. याच्यानंतर आपला चहा, डीएक्सएनचा चहामध्ये टाकलाय गॅनोडर्मा आर्जीजीएलच्या गोळ्यांची पावडर. त्याच्यामुळे गोरगरिबांनी जर भरपूर चहा पीत राहिलं तरी सुद्धा आरजीजीएलचे सांगितलेले सगळेच्या सगळे फायदे तुम्हाला याच्यात मिळायला लागतील. फक्त सगळ्यांना हात जोडून विनंती आहे, साखरेचा चहा पिऊ नका. तुम्हाला जर जास्त आजारी कोणी पाडलंय तर साखरेने पाडलंय. साखरी दारूपेक्षा भयानक आहे. आणि आपल्या महिला मंडळ जर जास्त आजारी पडलं तर साखरेमुळे पडलंय. त्याच्यामुळे साखर आणूच नका, गुळ आणा. गुळ तुमच्या गावात गुराळ असेल, कोल्हापूरला भरपूर गुराळ आहेत, तिथनं गुळ मागवा पाहिजे तर. आणि पाणी आणि गुळ उकळा. ते उकळताना आलं, अद्रक, गवतीच्या त्या टाकू शकता. पाणी गुळ उकळलं की चांगलं उकळा खळाळून. गॅस बंद केल्यानंतर एका कपाला 2 ते 3 चिमट चहापत्ती टाकायची, पातेल्यावर झाकण ठेवायचं, चहा गाळून काळा प्यायचा. कपात पिला चालेल, ग्लासात पिला चालेल, तांब्यात पिला तरी चालेल. भरपूर चहा प्या, रंग गोरा होतो, केस लांब सडक राहतात. ऍसिडिटी, आम्लपित्त, डोकेदुखी, हातापायची खाज, भूक लागत नाही, जेवण जात नाही, ओबेसिटी, मायग्रेन, सगळ्यामध्ये आपल्या चहाचा भरपूर फायदा होतो. एक चहाचा डबा आपल्या घरामध्ये 3 महिने जातो. चहा आहे 385 रुपयाला पावशेर. 3 महिने जर चहा गेला तर एका महिन्याचा चहापत्तीचा खर्च झाला फक्त 130 रुपये. सोसायटीचा डबा पण 300 रुपयाला झालाय. 130 रुपये चहापत्ती परवडतं. शिवाय दूधच लागत नाही. दुधाचे 1,500-2,000 रुपये वाचले. त्याच्याऐवजी आणा की स्पिरुलिनाचा एक पेस्ट, एक साबण, एक चहाचा डबा. ब्रँड फक्त बदला, तंदुरुस्त व्हा. त्याच्यानंतर आपल्याकडं अजून डीप टी आहे, ग्रीन डीप टी, ब्लॅक डीप टी, मसाला डीप टी. कॉफी आपल्याकडं 3 in 1, 2 in 1. या कॉफीमध्ये टाकलंय आपण 18% गॅनोडर्मा. चहामध्ये टाकलाय फक्त 2%. कॉफीमध्ये 18%. आणि या कॉफीला तुमच्या घरातलं दूध नाही पाहिजे,
फक्त पाणी पाहिजे, पाण्यात प्यायची मस्तपैकी कॉफी. पाणी उकळा, कपात खाली पावडर टाका, वरतून गरम पाणी ओता. ओके. आणि 3-in-1 कॉफी मध्ये एका पुडीत 4 कप कॉफी करा. 2-in-1 मध्ये 6 कप करा. 2-in-1 खूप कडू आहे, 2 दिवस चालेल तुम्हाला एक पुडी. 3-in-1 4 कप, एक पुडी अख्ख्या दिवसाला चालायला लागेल. आणि ही कॉफी जरी पिली तरी RGGL चे सांगितलेले सगळे फायदे कॉफीत मिळतात. मी तर सांगतो तुमच्या घरातलं दूध आणि साखर आजच बंद करा, कॉफीचे पुढे घ्या. आणि भन्नाट कॉफी तुमच्या मदतीला आली, कॉर्डिसेप झिंगाट कॉफी. ईशान बार्शीचा झिंगाट कॉफी, कॉर्डिसेप कॉफी आपल्याकडे आली. आणि ही कॉफी एका पुडीमध्ये 2 कपच करायचे, स्ट्रॉंग मस्तपैकी. ही जर कॉफी तुम्ही पिली तर तुम्ही जाता डायरेक्ट स्वर्गमय, स्वर्ग के सुख का अनुभव. म्हणजे तुमचं फ्युएल, ताकद, हार्ट, किडनी, लंग्स, लिव्हर असं मस्त वाटायला लागेल. अरे काहीतरी पिल्यासारखं वाटायला लागेल. सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत दुधाचा रत्ती, साखर फुल स्टॉप, बंद करून टाका. ज्यांच्या घरचं दूध आहे डेअरीला विका नेऊन, पण कॉर्डिसेप कॉफी प्यायला सुरुवात करा, भरपूर फायदा व्हायला लागेल. त्याच्यामुळे सगळ्यात बेस्ट कॉफी. फुफ्फुसाचे आजार, दमा, बीपी, कोरोना, सर्दी, शिंका, किडनीचा प्रॉब्लेम, क्रिएटिन वाढत चाललंय, ब्लड युरिया वाढत चाललाय, लघवी अडकतीये, कॉर्डिसेप कॉफी प्यायला सुरुवात करा. ओके. त्यामुळे ही झाली कॉफी. ओके. आणि ही कॉफी तणावमुक्ती, छातीत कळ मारते, ओटीपोटीत कळ मारते, झोप लागत नाही, जेवण जात नाही, लघवीचा प्रॉब्लेम त्यासाठी चांगलीच आहे. शिवाय आपल्या कॉफीत टाकलाय गॅनोडर्मा, पौष्टिक आहे, अंगातला कचरा बाहेर काढतो, अंगात ऑक्सिजन वाढवतो. आणि आपली कॉफी, आपला चहा, आपलं RGGL काम करतं व्होल्टेज स्टॅबिलायझर सारखं. व्होल्टेज कमी पडलं वाढवणार, वाढलं कमी करणार, बीपी वाढला कंट्रोल, कमी झाला बॅलन्स केला. असं ॲलोपॅथी मध्ये होतच नाही, आपल्याकडे होत गॅरंटेड. म्हणून काय प्यायचं? कॉफी, RGGL, स्पिरुलिना. ढिंगाट झाली पाहिजे माणसं. दवाखाना हा शब्दच राहिला नाही पाहिजे घरामध्ये. सुटका पाहिजे, मजबूत प्रोडक्ट प्या. इमर्जन्सी आली तरच दवाखाना करा, असं कोण सांगतं? ॲलोपॅथीचा ज्यांनी शोध लावलाय तो डॉक्टर हिप्पोक्रॅट्स. मी नाही सांगत आहे. आपली सवय काय? झाली सर्दी, घेतलं औषध. बीपी त्रास झाला, घेतलं इंजेक्शन. का झालं? सवय बदला. चुका काय करतात ते पहिले तपासा आणि घरातले रुटीन प्रोडक्ट बदला. याचा फायदा व्हायला लागेल. आपल्याकडे बिस्किट आहेत, बिस्किट. बाजारातली बिस्किट आणू नका. त्याच्यात आटा आहे, त्याच्यात मैदा आहे, त्याच्यात साखर आहे, त्याच्यात क्रीमर टाकलाय. ओके. त्यांनी कफ वाढतो, सर्दी वाढते, जेवण जात नाही, पचन संस्था खराब होते, पोट साफ होत नाही, मुलांची संडास साफ होत नाही. आपली बिस्किट का? त्यात काय टाकले? कॉफी, स्पिरुलिना, जेलच्या गोळ्या. आणि सगळ्यात महत्वाचं पूर्ण नाचणी, रागीचं बिस्किट आहे, बाजरीचं बिस्किट आहे. हे सगळं वापरा, याचा तुम्हाला भरपूर फायदा व्हायला लागेल. याच्यात टाकलंय कोकोझी. ओके. हे बिस्किट वेगळी झाली आता सेक्शन. आणि ज्या आपल्या घरातल्या, समजा तुमची मुलं सकाळी शाळेत जातात, दुपारी जेवते, किंवा तुमचे मिस्टर कामाला जातात. मी तर बघितलं बऱ्याच घरामध्ये आता माणसं म्हातारी झाली पण अजून पण चहा चपाती खातात सकाळी. चहा चपाती बालवाडीतला अन्न आहे. जुन्या काळी बायकांना भाज्या नव्हत्या ना, सकाळ सकाळी कुठं जाता मंडईला, मधीला कब्बर चहा, खा 4 चपात्या. अहो तुम्ही बालवाडीत पण चहा चपाती खाताय, लग्न झाल्यावर पण चहा चपाती खाताय, नातवंडाली चहा चपाती खाताय. चहा चपाती हे क्रॉस फूड आहे, नाही पाहिजे अजिबात. सगळ्यात महत्वाचं. त्याच्यामुळं तुम्हाला आपल्या चहामध्ये खा बिस्किट. आणि मी कित्येक ठिकाणी बघितलंय की पेशंट आजारी असतो आणि त्याला साखरेचा दुधाचा चहा घेऊन जातात. अजून कसा आजारी पडेल, अजून कसा बीपी वाढेल, अजून कसा अटॅक येईल त्याच्या अगोदरच तयारी करतात. कारण दुधाच्या आणि साखरेच्या चहामध्ये जर लिंबू पिळलं तर काय होतं? नाचतं, फाटतं. तसं आपल्या पोटामध्ये पण ऍसिड असतं, त्यामुळे दुधाचा चहा नाही, आपल्या काळ्या चहात बिस्किट बुडवून खा, आपल्या कॉफीत बिस्किट बुडवून खा, काही प्रॉब्लेम नाही. आणि किमान जिमला जायच्या अगोदर, वर्कआउट करायच्या अगोदर खा ना बिस्किट. मी खातो जिमला जायच्या अगोदर बिस्किट, 5 बिस्किट मारायचे, जायचं जिमला टाक. ओके. तुम्हाला कशाला पाहिजे? हंडी, चिकन आणि प्रोटीन पावडर खा ना मस्तपैकी. स्पिरुलिना खा, प्रोटीन पावडर खाल्ल्यासारखं आहे. बिस्किट खा, याचा भरपूर तुम्हाला फायदा व्हायला लागेल. आणि मुलांच्या करता
कोकोझी चॉकलेट पावडर, यात ब्राह्मी आहे, ओके, केशर आपण खातो की नाही तसं यात कोकोआ टाकलंय आणि गांडरमा टाकलाय. मुलांना द्या, मुलांची स्मरणशक्ती चांगली वाढायला लागेल, मुलं शाळेत हुशार होतील, मुलांचा बुद्ध्यांक वाढायला लागेल, मुलांचा IQ इम्प्रूव्ह व्हायला लागेल. आणि हे जर गरोदर बायकांना दिलं सतत 9 महिने तर त्यांना उलटीचा त्रास होणार नाही, लहान मुलांना दूध पचायला लागेल. आणि सगळ्यात महत्वाचं, गरोदर बायकांनी खाल्लं तर पोरं गोरी पान होतात. त्यामुळे खायला प्यायला मजबूत द्या, बालवाडी अंगणवाडी. याच्यानंतर न्यूट्रीव्हर्जिन कोकोनट ऑइल, हे तुपासारखं आहे, तुपासारखं. हे केसांना पण चालतं, पोटात घेतलं तरी चालतं. ज्याला आहे हार्टचा त्रास, वजन 90, 95, 120 चा काटा हलतच नाही, हलवायचा आहे का तुझा काटा? सकाळ दुपार संध्याकाळ 2-2, 3-3 चमचे न्यूट्री कोकोनट ऑइल चहामध्ये टाकून पी, गरम पाण्यात टाकून पी, नाहीतर अर्धी वाटी पी. लग्न आहे पुढच्या महिन्यात, माझं वजन 90 किलो आहे, एखादी पोरगी जर असेल तर तिला आपण 75 किलो करू 2-3 महिन्याच्या आत. ओके, मस्तपैकी तेल प्यायला द्या मजबूत. फक्त म्हणावं घरी सुट्टी काढून राहा, नंबर लागतोय 2 नंबर सारखा 10-15 वेळा, पोट खाली होते टपाटप टपाटप, आला नंबर की गेला नंबर. आणि काय करतं, इट इज अ फॅट बर्नर ऑइल. केसांना लावा, गुंटा होतो, संधिवात, सांधेदुखी, मणक्यात गॅप सांगितलीये, संडास मधून रक्त पडते, मूळव्याध झालंय, न्यूट्री कोकोनट ऑइल लावा, खा, प्या, चोळा, कुठेही काही करा. सगळ्यात महत्वाचं कोकोनट ऑइल घ्यायला सुरुवात करा. शॅम्पू, पावडर, फेस वॉश, बॉडी लोशन, कॉस्मेटिक प्रोडक्ट DXNचेच वापरा. 1 नंबर त्वचा होणार, केस चांगले होणार. आणि एक टाल्कम पावडर आपली पडते तुम्हाला 265 रुपये भागिले 12 महिने, 20 रुपये महिना पावडर. कुठे मिळते बाजारात? नाही मिळते. बॉडी लोशन किती रुपयाला आपलं? 325 भागिले 6 महिने 50 रुपयाला मिळतं. आई वडील दोन्ही पोरं थंडीत ओके ओके, फेअर अँड लवलीचा गोरे पान व्हायला लागतील. 50 रुपये फेअर अँड लवली आहे का? 100-120 रुपये फक्त लेडीजच लावते घरातली. बॉडी लोशन घरातलं सगळे वापरू शकतात. प्रॉडक्ट खूप स्वस्त आहे, तो आकड्यावरती जाऊ नका, वापर करून घ्या, फायदा व्हायला लागेल. मसाज ऑइल, गुडघेदुखी, पाठदुखी, कंबरदुखी वापरा. चेबी बेबी ऑइल, तुमची स्किन टकाटक वाटायला पाहिजे, ओके, अगदी फॉरेनच्या लेडीज सारखी. तर चेबी बेबी ऑइल अंगाला लावून झोपा, नाहीतर आंघोळीच्या अगोदर तासभर लावा, नंतर आंघोळ करा. 1 नंबर त्वचा व्हायला लागेल. सिल्की त्वचा, ट्रिक क्रीम वापरू शकता. ओलायसब खरुनाइट असेल तर ओके, हे वापरा. नीली तेलम ऑइल, तुमच्या केसांचा प्रॉब्लेम आहे, केसात गुंता झालाय, कोंडा झालाय, खास उठते डोक्यामध्ये, असे केस मस्त होण्यासाठी नीली तेलम ऑइल. शांत झोप लागायला लागेल. बायकांनो घ्या, घरात असले हट्ट करा, एखादी साडी कमी घ्या, कॉस्मेटिक टाकाटक व्हायला पाहिजे. तब्येत ओके तर आपण ओके. त्याच्याकरता तेल वापरा. लेमन झी, हे आहे आपलं सलाईन वॉटर. लिंबू पाणी पिता ना तुम्ही, तसं लिंबू चहा एकत्र टाकलंय, गार पाण्यात प्या, गरम पाण्यात प्या, डायरेक्ट खा, काही प्रॉब्लेम नाही. जी मोका, कॉफी आणि कोकोज एकत्र आपल्याकडे आहे. ओट्स आहेत आपल्याकडे, स्पिरुलिनाचे ओट्स आहेत, कॉर्डिसेप सिरियलचे ओट्स आहेत. हे वर्कआउटला जायच्या अगोदर मस्तपैकी थोडंसं गरम पाणी करायचं, वाटीमध्ये टाकायची पोळी आणि खायचं. बायको गेली गावाला, संध्याकाळी कुठं जाता जेवायला, मस्तपैकी गरम पाणी घ्यायचं बाउलमध्ये आणि करायचं 2-3 वाट्यात टाकायचं सिरियल, मस्तपैकी खा, टाकाटक झालं जेवण. हॉटेल चांगलं ड्रायव्हिंग करताय, 200 किलोमीटर जायचंय, कोल्हापूरला 250 किलोमीटर, ढाब्यावरती जेवला पोट जाम होईल, गरम पाणी घ्यायचं, एखादा थर्मास भरून घ्या, जाताना सिरियल टाकायचं, हलवायचं, झालं जेवण. ढाब्यावरती जेवायची काही गरज नाही, जिथं असेल घरातलं मिळते तिथंच खायचं मस्तपैकी. हे वापरा, भरपूर चांगलं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं आहे, इम्युनिटी किट काढलंय आपण DXN मध्ये, 3010 रुपयाला. जॉईन झाला तर 2400 रुपयाला मिळेल. 1015 PV असतात त्याचे. वापरा, प्रोडक्ट वापरा. PV बघितले म्हणून अंगाला तुमच्या चटके बसू देऊ नका, हे कामाची गोष्ट आहे. PV म्हणजे पॉइंट व्हॅल्यू. तुमचे पैसे कंपनी वाचतीये, मला आरोग्य पण देतीये, चांगलं वाटायला लागेल. बडबड करा आणि तब्येती कमवा आणि चांगलं व्हा, लोकांना फायदा करा. दिवसाची सुरुवात बदला, जीवनाचा क्लास बदला, आजारी पडू नका आणि पडल्यावर रडू नका. DXNला तुम्हाला सांगायला कोणतरी आलं होतं, परत म्हणू नका आयुष्यात, देवा तुम्हाला कसा भेटला नाही, मी तुझी किती सेवा केली. देवकर भेटला होता ना समोर, मीटिंग ऐकली होती ना कधीतरी, मग का नाही ऐकलं त्यांचं? ऐका, जीवनाचा सार्थक करून घ्या. ओके, मीटिंग आपली संपली. थँक्यू, धन्यवाद. आपण डिस्कस करूया.